रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानामध्ये या ठिकाणी वाढ होताना पाहायला मिळते आणि त्याचा थेट परिणाम हा महावितरणवरती झालेला पाहायला मिळतो आहे। जिल्ह्यात उष्णतेचा कहर या ठिकाणी वाढलेला आहे आणि त्यामुळे विजेची मागणी 11% वाढलेली पाहायला मिळते। सध्या रत्नागिरी जिल्ह्यात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। जवळपास हे आर्द्रतेचं प्रमाण 70% वरती पोहोचलेलं आहे। त्यामुळे सध्या रत्नागिरीकरांना असह्य उकाड्याला सामोरं या ठिकाणी जावं लागतं आहे। जिल्ह्यात दिवसाला 200 मेगावॅट विजेची मागणी असते, मात्र सध्या हीच मागणी 350 मेगावॅटच्या घरात गेलेली पाहायला मिळते। कूलर एसीचा दिवसभर वापर या ठिकाणी वाढलेला आहे, तर गॅस टंचाईमुळे इंडक्शन शेगड्यांचा वापर देखील वाढलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे विजेच्या मागणीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते। गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात 50 मेगावॅटनी दिवसाला विजेची मागणी या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते आहे। जिल्ह्यात आज देखील तापमानाचा येलो अलर्ट असल्याचं चित्र पाहायला मिळते। सध्या तापमानाचा पारा 38 ते 39 अंशावरती गेलेला आहे आणि त्याचमुळे सध्या विजेची मागणी या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते। जवळपास 11%हून अधिक विजेची मागणी ही दिवसाला वाढलेली पाहायला मिळते आणि त्याचमुळे सध्या तापमान वाढीचा परिणाम हा महावितरणवरती सुद्धा झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।